निवडणूक आयोग हा भाजपाची शाखा झाल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय। तपासणी फक्त उद्धव ठाकरेंचीच का होते, इतरांच्याच का नाही होते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। तर ते अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी येथे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचार सभेत बोलत होते। महाराष्ट्रात आमचं सरकार बनणार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केलाय। त्यामुळे नायक चित्रपटातल्या अनिल कपूर सारखं काम प्रहारचा मुख्यमंत्री असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावरही टीका केली आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात रवी राणा यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केलाय। मात्र तेच राणा बडनेर मतदारसंघात स्वतःला महायुतीचे उमेदवार सांगत असल्याची टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे। दरम्यान भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या प्रचारावरही बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केलाय। अनेकांना देश तोडायचा आहे, मात्र आम्ही जोडणारे आहोत, आम्ही जोडण्याचंच काम करू, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले। राणानं दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूळच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मतं घेतोय, स्वतः माणूस उभा करतोय। तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगडे वळण्याचं काम सुरू आहे। आघाडी असू दे का युती असू दे, आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे, कोणी मिठाचा खडा टाकणार नाही आणि आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याच्यानं हे सगळे आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल। महाशक्तीची सरकार येणार म्हणजे येणार। मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना। उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे। म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का, पार्शियालिटी करत आहे का? पार्टीचंच झालं आहे, निवडणूक आयोगच पार्टीचं झालं आहे। देशातली लोकशाही संपली। संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुळवण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे। निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे। उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल। बच्चू कडूंना नायक व्हायचं का महाराष्ट्राचा? 15 आमदार तुम्ही मला नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही, त्याचा आहे पण पूर्ण 5 वर्षासाठी पूर्ण 5 वर्ष सरकारच आमची बनवणार आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत। आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे। किमान प्रहारनं 40 सीटा उभ्या केल्या, आम्ही 10-15वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार। बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे, याच्याकडे कसं? बटेंगे तो कटेंगे नहीं, हम सबको जोड़ने जा रहे हैं। आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं, हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं। हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं। तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं, क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं, जात के मोहर पर नहीं, तो मुद्दे पर होना जरूरी है। त्याच्यासाठी बच्चू कडू लढत आहे। तर नवी मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। तर कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून इथे आलो, इथली जागा सहज जिंकता येईल, त्यामुळे प्रचार सभा घेण्याची गरज नाही। नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून गणेश नाईक यांच्याकडे पाहिलं जातं। कोणतेही काम जनविरोधी असेल तर गणेश नाईक अस्वस्थ होतात। अनेक जमिनी वाचले पाहिजे, झाडे वाचली पाहिजे, त्यासाठी गणेश नाईक संघर्ष करतात। त्यामुळे असे नेते अशा शहराला हवेत, अशी भावना देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे। पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे पत्रकारांना आधीच सांगतो ही जाहीर सभा नाही, आमची कार्यकर्त्यांची बैठक होती, त्याच्यामध्ये तुम्ही आल्या। नाहीतर 10 वाजेनंतर तुम्ही सभा कशी घेता अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करून उगीच आमच्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करू नका। आम्ही घराच्या आतमध्ये इंटरनल बैठक करतोय, पण तुम्ही लोक आलात तर तुमचंही स्वागत आहे। या निवडणुकीमध्ये प्रचाराचे दिवस फार कमी मिळाले, कारण फॉर्म भरल्यानंतर दिवाळी सुरू झाली, त्यामुळे 5 तारखेपर्यंत आपण प्रचारच चालू करू शकलो नाही आणि आता 18 तारखेला प्रचार संपला, म्हणजे एकूण 13 दिवस केवळ प्रचाराला मिळाले।
आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की 13 दिवसामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त आवश्यकता आहे अशा मतदारसंघांमध्ये आपण सभा करायच्या आणि रोज 5-7 सभा आम्ही करतो. आणि अर्थातच हा मतदारसंघ 100% निवडून येणार हे माहिती असल्यामुळे मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालं आहे. याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल, जो साहेबांचा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड व्यवस्थित तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील. आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे, ज्यावर मंदाताई म्हात्रे आपल्या उमेदवार आहेत, त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे. आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि 100% निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहात. मला कल्पना आहे दिवसभर आपण सगळे काम करता, लोकांशी संपर्क करता, तुम्ही जनतेमध्ये असता म्हणून खऱ्या अर्थानं जनता तुमच्याशी कनेक्टेड आहे. आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्यावर प्रेम का करतात, तर नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक, तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात तर तुम्ही एक परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो. म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याचकडनं करतात. मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो, मी राज्याचा दौरा करून येतोय, रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे, पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येतं आहे. नाही हे मला माहिती होतं, पण तरी देखील अशा सगळ्या मतदारसंघामध्ये किमान आपण प्रचार संपल्यानंतर रात्री आपल्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी या दृष्टीनं अशा काही मतदारसंघामध्ये मी फिरतोय. आणि म्हणूनच आज तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जातं. आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल, मी विरोधी पक्ष नेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल, या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी आहे असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसूभरही डायल्युशन होऊ नये, चुकीचं काम होऊ नये, कुठे चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये, चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये. नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत, मँग्रोव्ज वाचले पाहिजेत, या ठिकाणचे जे काही आपले लंग्स आहेत, आपली फुफ्फुसं आहे, अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत. याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात. आणि आपल्या समोरचे जे 3 पक्ष आहेत, आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही,
पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघोड्या करतायत ते आपण पाहतो. अर्थात काही प्रमाणात आपल्याही महायुतीत बंडखोरी झाली आहे, आपल्या नवी मुंबईत तर झाली आहे, पण काही अडचण नाही आहे. हे मी कोणाला कमी लेखत नाही, पण मला असं वाटतं की ठीक है, अपनी ताकत आजमा लो, अपनी हैसियत क्या है ये आपको भी समझ में आ जाएगा. हे जे बंडखोर आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, आप भी अपनी ताकत आजमा लो, आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा. ज्या दिवशी 23 तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल. मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीरिपा, जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे. आपली लवजी शक्ती सेना आहे. आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे. आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो, विजयी सभेला मी निश्चितपणे येईन. आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि माध्यमांच्या बंधूंना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही बघून घ्या, ही सभा नाही, ही आमची अंतर्गत बैठक आहे. ती घराच्या आतमध्ये आहे, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी नाही. त्यामुळे आम्ही कुठल्याही आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही हे पुन्हा एकदा बिंबवून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.